हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर इथे ना माझी मस्त अशी सकाळची देवपूजा झाली. त्यानंतर ना आज मॉर्निंगला आम्ही बनवलेलं होतं शेंगोडे. सो मस्त आम्ही दोघेही मायलेकांनी शेंगोडे एन्जॉय केलेत. त्यानंतर ना इव्हनिंगला आम्ही मस्त असे तिघेही रेडी झालोत आणि आज जाणार होतो आम्ही बाहेर फिरायला. आणि आज गुरुवार होता आणि कार्तिकला सुट्टी होती. आणि कार्तिकला मी म्हटलं, कार्तिक तुम्ही ना जरा जास्त सावडे दिसताय, काय झालं तर. त्यांनी ना जास्तच मनावरती त्या गोष्टी घेतल्यात आणि त्या बाहेर गेलेत आणि ॲलोवेराचा ना फेस पॅक घेऊन आणलेला होता. सो तोच अप्लाय केलेला होता, पण डुगूला काही पटलंच नाही त्या सगळ्या गोष्टी. तर त्यांनी ना हे लगेच काढून घेतलं आणि तो म्हणत होता त्याच्या लँग्वेजमध्ये की बाबा आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे आणि हे कसले उद्योग करता तुम्ही, असं तो बोलत होता, म्हणजे त्याच्या लँग्वेजमध्ये. त्यानंतर आम्ही तिघेही बाहेर निघालोत फिरायला आणि माझी ना बॅगची चेन निघालेली होती. सो सगळ्यात अगोदर बॅगची चेन वगैरे लावून घेतली आणि मार्केटमधून ना 1-2 वस्तू वगैरे घेऊन घेतल्यात. त्यानंतर कार्तिकला म्हटलं की चला आपण ना महावीर गार्डनमध्ये जाऊया फिरायला. सो ते म्हणाले की आपण आधी छोले भटुरे खाऊया. सो म्हटलं चला छोले भटुरे खाऊया. मस्त असे छोले भटुरे खाऊन घेतलेत आणि त्यानंतर ना इथे मी ना थोडं शूट करत होते व्हिडिओ. तर कार्तिक म्हणाले नको ग, जेवणाचा व्हिडिओ नको काढू. तर मी म्हटलं ठीक आहे, तुमचं जेवण संपल्यानंतर मी व्हिडिओ काढते. त्यानंतर तसंच झालं, जेवण संपल्यानंतर मी व्हिडिओ काढला त्यांचा. आणि त्यानंतर ना आम्ही आलो साईबाबाच्या मंदिरामध्ये. आज गुरुवार होता ना, तर त्यानंतर मस्त असे पाय वगैरे धुवून घेतलेत आणि इथे जेमतेम ना आरतीला स्टार्ट झालेलं होतं. सो बाबांचे दर्शन वगैरे केलेत आणि आम्हाला ना नेहमी आम्ही आलो इथे की डुगुलांना हा फूल भेटतोच, म्हणजे गुलाबाचा मिळतो किंवा मग जास्वंदाचा, म्हणजे कुठलाही फूल असेल तरी ते पण त्याला फूल मिळतोच. त्यानंतर ना आम्ही तिघांनी मिळून मस्त असं महाप्रसाद एन्जॉय केला आणि त्यानंतर कार्तिक म्हणाले चल आता आपण ना महावीर गार्डनमध्ये जाऊया. सो तिकीट वगैरे काढून घेतली आणि मस्त असे महावीर गार्डनमध्ये आल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे तिथे किती सारे खेळणी आहेत. तर मस्त असे लहान मुलंच बनलो होतो आम्ही दोघेही आपल्या मुलासोबत आणि छान असे एन्जॉय करायला बसलेलो होतो. आणि डुगूसुद्धा मस्त असा एन्जॉय करत होता. भरपूर दिवसानंतर हे आमच्या म्हणजे लाईफमध्ये मोमेंट आलेलं होतं, इतकं छान यांचं एन्जॉयमेंटचा. सो डुगूला तर इतकी मजा येत होती काय सांगू तुम्हाला. त्यानंतर ना इथे जाण्याची त्याला खूपच भीती वाटत होती. सो सगळ्यांकडे बघत होता आणि त्याला ना भीती वाटत असल्यामुळे तो इथल्या इथेच लवत होता. मग त्याचे बाबा त्याला म्हणाले की अरे जा तू जाऊ शकतोस, असं तसं त्याला थोडंसं म्हणजे नाही का मोटिवेट केलं त्याला. आणि त्यानंतर त्या मुलींच्या मागे मागे आणि समोर असा तो जात होता. 1-2दा ट्राय केलं त्यांनी आणि मग फायनली तो एकदाच जायला निघाला. म्हणजे बाबा थांबा मी एकटाच जातो असं तो बोलायला लागला. म्हणजे तो त्याच्या लँग्वेजमध्ये बोलतो, आम्हाला ते लँग्वेज समजते, आम्ही त्याचे पॅरेंट्स असल्यामुळे. आणि फायनली माझ्या मुलांनी एवढं छान धाडस केलं आणि तो एकटा गेला आणि मस्त असा घसरगुंडीवरून घसरत खाली आला. त्यानंतर ना इथे छान परत झुल्यावरती बसवलो, त्याला फवारा वगैरे दाखवलं आणि त्यानंतर हा तुम्ही बघू शकता गार्डनचा व्ह्यू खूप मस्त आहे. आणि लास्टमध्ये आम्हाला निघायचं होतं बाहेर, तर डुगू म्हणाला की परत मी एकदा करून बघते आणि फायनली त्यांनी एकट्याने करून दाखवलं. आणि इथून डुगूसाठी मस्त असे फ्रूट्स वगैरे घेतलेत आणि निघालो मग घरी